ऊन इतकं वाढलेलं आहे ना, काहीतरी रोज थंड प्यायला पाहिजे असते. तर आमच्याकडे नारळ पाणी, ताक किंवा दही असं काहीतरी असते. आता ताक आणलेलं होतं, 2 दिवस मठ्ठा केला त्याचा आणि थोडं वाचलेलं होतं. म्हटलं चला याचं आंबट बेसन करूया. आणि आमचे विदर्भ स्पेशल आंबट बेसन हे फेवरेटच आहे सर्वांचं. एकतर दह्याचं बेसन करतात किंवा ताकाचं. पण ताकाचं मी खूप कमी करते आणि ताकाचं बेसन खायला खूप छान होते. दह्याच्या बेसनापेक्षा छान लागते. तर इथे कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आणि ताकामध्ये 3 ते 4 चमच बेसन टाकलं. गुठळ्या होता कामा नये अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं. नंतर याच्यामध्ये थोडा हिंग घातला आणि मला थोडं स्पायसी पाहिजे म्हणून थोडं याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं चटपटीत काही असलं ना तर खायला खूप छान वाटते. पण आमच्याकडे कोणाला आवडत नाही, फक्त मला आवडते म्हणून मी एकटी पुरतंच करणार आहे. दुसरी बटाट्याची भाजी केलेली आहे आणि मस्त असं याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ सर्व एकत्रित मिक्स करून घेतलं. नंतर हे बेसन आणि ताक यामध्ये ॲड करायचं. आता मला थोडं पातळ पाहिजे भातासोबत म्हणून थोडं पाणी टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने मस्त असं ताकाचं बेसन 5 ते 10 मिनिटे छान कमी फ्लेमवर शिजू द्यायचं आहे. नंतर वरून कोथिंबीर आणि बघू शकता आपलं ताकाचं बेसन मस्त असं तयार आहे. आणि यासोबत भाकर असली ना तर मग एकदमच भारी. आणि बघा आता ताकाचं बेसन किती छान झालेलं आहे. आणि याच्यासोबत भाकरी, भात किंवा चपाती कशाही सोबत खा तुम्ही पण अप्रतिम लागते. पण भाकर असेल तर खूपच छान. नंतर मस्त असं दुपारचं जेवण ताकाचं बेसन, भात, कांदा आणि चपाती. बाय बाय.